तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गणादा. गेले कित्येक वर्ष झालं या घरामध्ये आम्ही भरपूर वर्ष राहिलो. पण हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मी तुम्हाला दावणार आहे आम्ही काय काय काम करतो. ते सगळं पत्र वरलं खाली सगळे करून टाकल्यात मिस्त्रीने. वरलं रोळ्या केलेल्या ते दगडी सगळी खाली टाकल्यात. आता या जायची वाट बंद झाल्या. आता काय करायचं? आता माणूस कोण मिळेना म्हणून जाऊन तात्याला घेऊन आलोय. तात्या मला काय एकट्यालाही जमणार नाही बाबा. म्हणलं मला चालत नाही तरी सुद्धा मी तात्याला हातभार लावायला चालू केलं. आणि पहिला स्टार्टला पत्र्याची पानं उचलून टाकायला चालू केलं. सत्तर 75% सगळं पत्र काढून झालेत आमचं. आणि हे रे काय भूमीचा खेळ ते कशा संग मी खेळत बसते बघा, त्यात जाऊन बसले आता. आणि तात्या लागलेलं बडबडत की नाही सगळं सांगायला. मला तात्याला घरला जायचं होतो, गाव मिटिंग होती. आणि तात्याला म्हणलं हे काय कोऱ्यात येणार नाही तर भरून टाकूया आपण मोठं मोठं मोठं. आणि मी सांगल तसं तात्यावरून पण करू लागला खरं. आणि आम्ही हे आता भरून टाकायला चालू केलं. आणि त्यात हिजीने माझी झालतीच बांधणं. आता म्हणलं आता एक बॉम्ब झाल्या तुम्हाला धावतो बघा, टप फुटलाय हिचा धुण्याचा टप फुटलाय. आता काय सुधारणा झाली जग मारायला आता खाली बोंबलं लाडी गुडी लावायसाठी जायला लागणार मित्रांनो. तुला मी महत्वाचा आहे, मी महत्वाचा आहे नाही, माझा पाय महत्वाचा आहे का तुला टप महत्वाचा? काय तुला टप महत्वाचा आहे का माझा पाय महत्वाचा? मी तुझा टप घेतला नाही, तुझा टप महत्वाचा आहे माझा पाय महत्वाचा. माझा पाय तुटला चालतोय का टप फुटला तर चालतो? टप फुटला चालतो. काय झालं म्हणते टप मोठा फुटला आहे, कुठला मोठा टप फुटला? तो पांढरा. बरं. तर ते माझ्या पायावर पडत होता तो. ते मी असं पुढे हे करायला गेलो, ते टपावर पडून टप फुटलाय. आणि म्हणून सांगायला लागलो मी. बरं. तुम्ही काय वाट लावल्यात एक नंबर आहे त्यात काही विषय नाही. आतापर्यंत घेतलेलं तेवढं फोडलायचा त्याचा हिशोब नाही. मी तुला पहिला काय विचारलं, तुला पाय महत्वाचा का टप? हे समंजसपणानं सांगितलं सांगून ऐकून घेतलं. हे जर मला नंतर कळालं असतं तुमचं काय खरं ठेवलं नसतं. ते मला माहितीच होतं. हा. ते सांगा. तुला काय भेटते काय नाही? होय? भेटते मी तुला होय, सांगायला होय. लागले. तेच की. हा? नाही बाई आम्हाला मिटिंग इथं तात्याला पिढायचं काम चालू होतं. पिढायचं तर काम आता सपते. आता पुढचं कामाचं बघायचं. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तात्या आहे की नाही, तात्याला केव्हा पण मी बोलवायला गेलो तात्या नाही म्हणत नाही. वडेल त्या कामाला तात्या मला एका हाकला येतोय. त्यामुळे तात्या म्हणजे जीव. आणि मी जे यांच्या संग सगळे जे बोलायला लागले ते फक्त टाइमपास म्हणून बोलायला लागले. तुम्ही आणि म्हणणार मोठ्या माणसाची चेष्टा करतो. कटाळा आलता हो. सगळं टाकून सगळा पत्र टाकून विकून जरा कटाळा आलता म्हणून जरा शिन जायसाठी चेष्टा मस्करी करायची, जरा तात्याच मी पिडायचं म्हणून चाललंय. बाकी काय तू या माझ्या मोठ्या पायानं काम केलं बी नसतं एवढं. काय मला म्हणायचं करून दे मला मला मी बोलतो काय आणि
थांबा की हे बघा मला जमणार नाही म्हणत्यानं तुम्ही भरून द्या मी टाकतो असं काय हे लावायचं गोरं हां आता हे तर मोडतायला वाटतं असं जमलं काय बघायला हां जमतंय की तसं भरून द्या मला म्हणून टाकतो हां चालतं काय तुम्ही कशाला बोलतो नाही तसा मी नसतो मला वाकून जमणार नाही माझ्या लिहिलं नाही हे. सगळं करून बघूया आपण कोणता नाही काय बघू तुला जाणार नाही रे हे टोचकी टाकली म्हणून मी नीट म्हणतो एवढं कसं रे अहो मला जमणारच नाही का मग एवढं बसत म्हणजे काय मला भरते पण सांगितलं नाही आणि ह्यो जर रप्पाडा लावला परत त्यांनी सगळं आता हे झाल्याशिवाय सुट्टी नाही तात्याला नंतर ते निवांत करायचं खरं आज तपवायचं पण सकाळी काम करायला जागा नव्हता आणि हे अँगल जरा अडचण करत होतं म्हणून म्हणलं अँगल साईडला ठेवायचं पुढं काढणार कसा सगळा कचरा तात्याला म्हणलं घ्या इकडे खरंच सांगतो मित्रांनो तात्या खरोखर वैतागलेला असं की नाही आता त्या अँगल माझ्या डोक्यात घालते का काय असं वाटत होतं तर नाही तात्यानं थांबत का असं ना मला सपोर्ट केला बाबा एक काढल्यानंतरच तात्या गेला घरला आणि तात्याला मी जे बडबडत होतो तर तात्या माझ्या वरचा बाबा निघाला मला म्हणते मी घरला जाणार आहे म्हणून तुझी चेष्टा करत होतो काय रे बाबा हे ठेवून आता कात्याला म्हणलं घे भरायला तात्याने बी रपाटा चालू केला एखादं सोनं कसं खोऱ्यात ओढून घेतात तसं टर्रारा पट्टा चालू केला का नाही आणि मी बी असं पुष्पा कसा लाकून नेतो डोसक्यावरून खांद्यावरून तशा पाट्या म्हणून बदादाने टाका लावलं की नाही अशी कशी असे गार दिवशी फिरवून पाठी सगळीकडे पसरून पडलं पाहिजे ना सगळी कामं केल्यात आम्ही कशी पाठी पडते नुसतं बघायचं पुष्पा शेवटला चुकलं बघा या बी काय करत मृत कळा म्हणून बॅग केलं आणि नाही म्हणत आलोय आता आम्ही निम्म्यापर्यंत तात्याने बी सुट्टी दिली नाही आणि मी बी सुट्टी दिली नाही आता म्हणलं याचा पोवायचंच पत्रबित्र असल्यामुळे बघताना भे वाटायचं मग सुरुवातीला आम्ही काय केलं पत्रच टाकलं मग नंतर मोठे हिंड भरून टाकले त्यानंतर मग हातानं भरायचे तेवढं टप्पात टाकून ते भरून टाकले मग आता हे असं करत आम्ही निम्म्यापर्यंत आलो थोडं राहिलेलं जरासा डबरा होता तिथे त्या डबऱ्यात टाकून खोऱ्यानं सफाई करून सगळं आम्ही आता घेतलंय आणि इथे जरा मोठी दगडं राहिलेली ते एक टब हित होता अँगल होतं ना इथं त्यामुळे ते मगाशी काढताना नाही हो म्हणून आता तात्या म्हणला करायचं तर चोख करायचं तात्या मला एक टब भरून टाका इथलं आणि मग खोरं मारूया आणि मग नंतर मोठ्याचा खराटा मारूया तर मित्रांनो काम झाले जबऱ्या आणि खतरनाक असा व्हिडिओ तुम्ही बघायला ना गाडी अक्षरशः का नाही रांगायची पडेल ते रांगायची हे सगळं काम करायला 3.5 तास आम्हाला लागल्यात मित्रांनो आणि जरा घटकावर बसतो आणि तात्याला जरासं उद्या येणार का नाही ते विचार आणि तात्या संघ जे मी बोलायला चालू केले की नाही तात्यानं तर पहिलाच नाही बसणं सुरुवात केली आता ऐका तुम्ही राहिलेलं तेवढं करूया एवढं पत्र बसू द्या राहायला जातो आम्ही घरात बरोबर आहे मला 9 वाजता लाकडं भरून द्या रात्री हो 5 वाजेपर्यंत लाकडं भरा की बघा मग कसं मला 2 दिवस या गावात टाकू बरं एक ट्रक लाकू भरायला एक ते 1.5 ट्रक लाकू भरायला तात्या काय उद्या येणार नाही म्हणत होतं तर मित्रांनो तुम्ही तर उद्याच्या ब्लॉकमध्ये तर या माझं मी एकटा करायला लागणार ते सगळं मला करायला पाहिजे खरंच सांगतो मित्रांनो बिजमी झाले बिजमी खोरं घेऊन चालायला बी येणार आणि हा आजचा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि काय कामं घराची हळूहळू पुढे होणार आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये दावतच जाईन बाय.